नमस्कार. आज आपण बोलणार आहोत राज्य मराठी विकास संस्थेबद्दल. ही मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणारी एक खूप महत्त्वाची सरकारी संस्था आहे. तर त्यांनी आजवर कोणकोणते उपक्रम राबवले आहेत आणि त्यांचं काम नेमकं कसं चालतं याचाच आज आपण एक आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, संस्थेची स्थापना झाली आहे ना, ती दोन मुख्य गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मराठीचा वापर अधिक चांगला, अधिक दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न करणं. आणि दुसरं म्हणजे भाषेच्या विकासाची जी प्रक्रिया आहे तिला एक नियोजनबद्ध वेग देणं. याच दोन पायांवर संस्थेचं सगळं काम उभं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी संस्थेची ओळख करून घेऊ, मग त्यांचे साहित्याची गावसारखे जे हटके उपक्रम आहेत ते पाहू. त्याशिवाय बोलीभाषा आणि लिपी जपण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत, आजच्या काळात मराठीचा विस्तार कसा होतोय, आर्थिक मदत आणि अनुदान योजना कशा आहेत आणि संस्थेची एकूण कामाची व्याप्ती किती मोठी आहे हे सगळं आपण बघणार आहोत. तर ही जी राज्य मराठी विकास संस्था आहे ती एक सरकारी संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे मराठी भाषेचा विकास करणं, तिचा प्रसार करणं आणि तिची गुणवत्ता वाढवणं. विशेष म्हणजे ही संस्था स्वतः तर काम करतेच, पण इतर सरकारी आणि खाजगी संस्थांसोबत मिळूनही अनेक उपक्रम राबवते. चला आता बघूया संस्थेचा एक सगळ्यात जास्त ओळखला जाणारा उपक्रम. तो म्हणजे साहित्याची गावे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी हा एक खरंच खूप वेगळा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. तर या उपक्रमाखाली आत्तापर्यंत 3 गावं निवडली आहेत. पहिलं आहे सातारामधलं भिलार, जे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरं आहे पोंभुर्ले, हे सुद्धा पुस्तकांचे गाव आहे, पण ते नक्की कोणत्या जिल्ह्यात आहे याची माहिती मात्र उपलब्ध नाही. आणि तिसरं सिंधुदुर्गाचं उभादांडा, जे कवितांचे गाव म्हणून विकसित होतंय. आणि ऐका, हे जे कवितांचं गाव आहे ना, तिथे 1-2 नाही तर तब्बल 14 विशेष दालनं उभी राहत आहेत. म्हणजे हा प्रकल्प खूपच मोठ्या स्तरावर सुरू आहे असं दिसतंय. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतोच डोक्यात की या गावांमध्ये जी हजारो पुस्तकं किंवा कविता ठेवल्या जाणार आहेत ती निवडली कशी जातात? म्हणजे यासाठी काही निकष आहेत का? काही प्रक्रिया ठरलेली आहे का? आता गंमत बघा, आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या निवडीचे नेमके निकष काय आहेत किंवा ही प्रक्रिया कशी चालते याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. म्हणजे बघा, कल्पना खूपच छान आहे, पण ती राबवली कशी जाते यात पारदर्शकता थोडी कमी वाटतीये. बरं, आता वळूया संस्थेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या कामाकडे, आणि ते म्हणजे बोली आणि लिपीचं जतन. आपल्या मराठी भाषेला एक मोठा ऐतिहासिक आणि प्रादेशिक वारसा आहे आणि तो जपणं खूप गरजेचं आहे. यासाठी संस्था काही खूप मोलाचे प्रकल्प राबवते. उदाहरणार्थ, जुनी मोडी लिपीतली कागदपत्रं आहेत ना, ती आत्ताच्या मराठीत आणणं किंवा मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांचं सर्वेक्षण करणं. इतकंच नाही तर वऱ्हाडी बोली आणि चंदगडी बोलीसारख्या बोलींचा अभ्यास करून त्यांचे शब्दकोशही तयार केले जात आहेत. पण इथेही पुन्हा तोच मुद्दा येतो जो आपण पुस्तकांच्या गावाबद्दल पाहिला. म्हणजे मोडीची कोणती कागदपत्र निवडायची किंवा बोलीभाषेचं सर्वेक्षण नक्की कोणत्या पद्धतीने करायचं याचे तपशील मात्र मिळत नाहीत. म्हणजे घोषणा तर मोठी आहे, पण ते काम नक्की कसं होतंय याची सविस्तर माहिती मर्यादित आहे. म्हणजे फक्त जुनं जपायचंच नाही, तर आजच्या डिजिटल युगात मराठीला पुढे कसं न्यायचं यावरही संस्थेचा भर आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आजच्या काळात कोणतीही भाषा मागे राहून चालणार नाही. यामधलाच एक मस्त उपक्रम आहे माय मराठी. ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी मराठी शिकणं सोपं व्हावं यासाठी ओपन फॉर्मॅटमध्ये साहित्य उपलब्ध करून दिलं जातंय, म्हणजे कोणीही ते वापरू शकतं. म्हणजे बघा, एका बाजूला संस्था मोडी लिपीसारखा ऐतिहासिक ठेवा जपतेय, तर दुसऱ्या बाजूला आजच्या काळातलं जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे ते मराठीत आणून तंत्रज्ञानातही मराठीला पुढे नेतेय. ही एक चांगली दुहेरी भूमिका आहे. पण परत एकदा आपल्याला तपशिलांची कमी जाणवते. माय मराठीच्या अभ्यासक्रमात नेमकं काय आहे किंवा सॉफ्टवेअर मराठीत आणल्यामुळे त्याचा थेट फायदा कोणाला मिळतोय याबद्दलची स्पष्ट माहिती मिळत नाही. बरं, आता बघूया आर्थिक मदतीच्या बाबतीत संस्था काय करतेय ते. कारण साहित्य आणि संशोधनाच्या कामासाठी पैशांची गरज असतेच, आणि त्यासाठी संस्था काही अनुदान योजना चालवते. यातल्या काही मुख्य योजना सांगायच्या तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात ज्या मराठी संस्था काम करतात त्यांना मदत दिली जाते. महाराष्ट्रातल्या संशोधन संस्थांना सहकार्य केलं जातं आणि शब्दकोश किंवा कायद्याची पुस्तकं यांसारखी महत्त्वाची संदर्भ साधनं तयार करण्यासाठीही अनुदान मिळतं. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय नाही का? पण समजा एखाद्या संस्थेला ही मदत हवी असेल तर मग त्यांनी काय करायचं? म्हणजे अर्ज कसा करायचा, कोण पात्र ठरू शकतं, याचे काही नियम आहेत का?
आणि खरं सांगायचं तर याबद्दलही उपलब्ध माहितीमध्ये काहीच सापडत नाहीये. अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, काहीच स्पष्ट नाहीये. त्यामुळे योजना तर आहे, पण तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्नच आहे. आत्तापर्यंत आपण काही ठळक उपक्रम पाहिले, पण संस्थेचं काम एवढ्यावरच थांबत नाही, ते खूप मोठं आहे. चला, त्यांच्या इतर काही कामांवरही एक पटकन नजर टाकूया. संस्था ऑडिओबुक्स तयार करते, नवीन युनिकोड फॉन्ट विकसित करते. इतकंच काय, तर वस्त्र निर्मितीभर माहिती कोशही बनवत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्व मराठी संमेलन आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच असे मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात. तर या सगळ्या माहितीवरून एक पॅटर्न आपल्या लक्षात येतोय. संस्थेने खूप मोठ्या, खूप महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत, पण जवळजवळ प्रत्येक योजनेच्या बाबतीत ती राबवली कशी जाणार आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती मात्र मिळत नाही. मग शेवटी एकच प्रश्न मनात येतो की एवढी मोठी ध्येय आणि एवढं मोठं कार्यक्षेत्र असूनही अंमलबजावणीबद्दलच्या या अस्पष्टतेमुळे ही संस्था मराठी भाषेच्या भविष्याला खरोखरच किती प्रभावीपणे आकार देऊ शकेल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.